मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो प्रतिसाद आहे तो महाराष्ट्रातल्या सर्व भागामध्ये आहे आणि आज काही महिला भगिनी आमच्या या ठिकाणी आल्या आणि त्यातल्या त्यात अंध महिला भगिनी आलेल्या आहेत आणि त्यांनी स्वतःहून मला माझ्या भावाला राखी बांधायची या भावनेतून ते आपल्या समोर आलेले आहेत। त्यासुद्धा आपल्याला बाईट देणार आहेत। परंतु खऱ्या अर्थानं ज्या खऱ्या वंचित होत्या ज्यांना गरज होती अशा प्रत्येकाच्या खात्यामध्ये डायरेक्ट जे आज 3,000 रुपये गेलेत, त्यामुळं अत्यंत खुशीचं वातावरण या आमच्या सर्व बहिणीमध्ये आहे आणि त्याचा जर प्रत्येक जर आज तुम्ही पाहिला सह्याद्रीला राखी बांधायला एवढी गर्दी होती की मला राखी बांधायचीच आहे या एका जिद्दीने सर्व महिला या ठिकाणी आल्या होत्या। मला वाटतं हे सर्व पाहून महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या पोटामध्ये पोटसूळ उठलेला आहे आणि या बहिणीच्या बाबतीमध्ये त्यांना 3,000 रुपये मिळाल्यानंतर सुद्धा ते टीका करतायत। याचं उत्तर खऱ्या अर्थाने या बहिणी त्यांना देणार आहेत। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359। सर, सध्या महाराष्ट्रामधल्या 3 जिल्ह्यांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। एक नाशिक आहे, संभाजीनगर आहे, जळगाव आहे। काय वाटतं, 2 समाजांमध्ये 2 धर्मांमध्ये हे चालू आहे, काय सांगाल जनतेला? काय जनतेला हेच आव्हान आहे की काही लोक समाजकंटक हे 2 समाजामध्ये 2 गटामध्ये जाणून बुजून दंगली कशा घडतील याचा प्रयत्न करतायत। आपण यापासून सावध राहिलं पाहिजे, शांतता राखा। यांना आता निवडणुकीमध्ये एक फंडा या लोकांनी वापरलेला आहे, दुसरा फंडा जातीमध्ये तेढ निर्माण करून दंगली करून मताचा एक विभाजन करून एक मताचा गठ्ठा आपल्याकडे कसा येईल हा त्यांचा प्रयत्न आहे। म्हणून अशा भूलथापाला कोणी बळी पडू नका, शांततेचं वातावरण ठेवा। कुणाला काहीही अडचण असली तर पोलीस तुमच्या मदतीला त्या ठिकाणी उभे आहेत, त्यांच्याकडे तुम्ही मदत मागा। निश्चित तुमच्या जीवाला कुठेही धोका होणार नाही आणि कुठेही कुणाचं घर पेटवणं, गाडी पेटवणं किंवा दुकान पेटवणं अशा प्रकार कुठेही करू नका। आपला महाराष्ट्र हा शांतता प्रिय आहे आणि तसा ठेवण्याची विनंती आपल्याला या माध्यमातून मी आपल्याला करत आहे। शरद पवार म्हणतात की संविधान अजूनही धोक्यात आहे। संविधान कसलं धोक्यात आलं? आता सत्ता आली मोदी साहेबांची, संविधानाला काय धक्का लागलाय? संविधानाला धक्का लावायच्या कुणाच्याही याच्यामध्ये ताकद नाहीये आणि म्हणून तुम्ही संविधान बदलण्याचा प्रश्न येत नाही। संविधान बाबासाहेब आंबेडकरचं संविधान बदलायची ताकद कुणात नाहीये, हे फक्त निगेटिव्ह करतायत आणि लोकांची दिशाभूल करतायत। दलित समाजाला सुद्धा माहीत झालेलं आहे की संविधानाला कुठे धक्का लागलेला नाही, आपल्याला यांनी मूर्ख बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। बुडाला आग लावण्यासाठी मी स्पेशल हातात घेतलेली असंही टोला उद्धव ठाकरेंनी लगावलेला आहे। आजच्या या मेळाव्यामध्ये त्यांच्या ज्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये पाहिलं तर इतिहासामध्ये कधीही झालं नव्हतं तो प्रकार आज झालेला आहे। लाचारी किती असावी याचं ज्वलंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं। प्रास्ताविक माननीय उद्धव ठाकरेंनी करावं आणि त्याच्यानंतर त्यांनी आवाहन करावं की येणारा मुख्यमंत्री तुम्ही सांगा, माझा पाठिंबा आहे, पण तरी महाविकास आघाडीने त्यांचा उमेदवार जाहीर केला नाही, हे त्यांचं दुर्दैव आहे। म्हणून आता मशालीची जी आग आहे ती स्वतःच्याच बुडाला लावून घेतली की काय असं त्या मेळाव्यातून एकंदरीत चित्र होतं। म्हणून दुसऱ्याला नावं ठेवण्यापेक्षा आपल्या मशालीने आपल्याच शिवसैनिकांचं घर जाळायला निघालेले तुम्ही लोक आहात आणि शिवसैनिक हे जाणून आहे, अरे माझ्या उद्धव साहेबांचं असेल, माझ्या बाळासाहेबांचं असेल, आम्ही शेवटला भाषण ऐकलेलं आहे, परंतु आता प्रमुखांनी पहिलं भाषण करायचं आणि इतर चिल्लर जे लोक होते त्यांनी नंतर त्यांचं मार्गदर्शन उद्धव साहेबाला करायचं। मला वाटतं हा अजब प्रकार पहिल्यांदा आम्हाला पाहायला मिळाला। शिंदेंचं खरं रूप गद्दार असून विधानसभा निवडणुकीत गद्दारांना गाडणार अशी टीका उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे गद्दार, मिंदे, खोके, आता लोक कंटाळले या गोष्टीला। हे तुम्ही तेवढंच बोलत बसा, तुम्ही काही काम केलेलं नाही। करोनामध्ये काम केलं, घरात बसून काम करतात का? काम फील्डवर करायचं असतं, एकच दाखवतात। करोनामध्ये एक काम जरूर केलेलं आहे, जे वारलेत त्यांना जे काय कफन लागत होतं त्याच्यामध्ये पर्सेंटेज मात्र जरूर घेतलेत। एवढं चांगलं काम कधीच कोणी महाराष्ट्रात आतापर्यंत केलं नाही, ते त्यांनी केलेलं आहे। म्हणून आम्हाला त्याच्याबद्दलचं शहाणपण शिकू नये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।